नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रोमोटर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. लवकरच जबराट हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे आणि त्यातीलच काही जबराट आणि गोड कलाकार आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग आज त्यांच्याशी गप्पा मारूयात. सगळ्यात पहिला प्रश्न, कसे आहात? बस जबराट. आयली, तुझ्याकडे येईल मी सगळ्यात पहिलं. तू तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील? कारण आयली हे सोशल मीडियावरती खूप असं फॅन फॉलोईंग वगैरे खूप ओळखीचा चेहरा आहे सोशल मीडियामध्ये. सो तू तुझ्या कॅरेक्टर बद्दल काय सांगशील? सो सोशल मीडिया आणि रिअल लाईफ कॅरेक्टर ऑलमोस्ट सेम आहे, पण नॉट एक्झॅक्टली द सेम. कारण जेवढं हॅपी गो लकी मी सोशल मीडियावर असेल तेव्हा नॅचरली आपण लाईफमध्ये नाही तेवढं हॅपी गो लकी राहू शकत. पण जे माझं चित्रपटातलं कॅरेक्टर आहे ते खूप हॅपी गो लकी आहे. शी इज लाईक बिंदास, अल्लड, नटखट, जेन्झी, एस्पेशली जेन्झी. सो अगेन जेन्झीज बद्दल असं खूप वाईट असं नाही, पण याच्यात पॉझिटिव्हली खूप जास्त आहे. वाईट काहीच नाही ऍक्च्युली, सगळं जबराट आहे. सो जेन्झीज ना खूप म्हणजे वेगवेगळ्या टाईपचे असतात. माझं जे आहे ते बिनधास्त बोलणारी आहे, बिनधास्त उत्तर पण देत, पण ती हॅपीनेस तिचा पीकवर असतो, सगळ्या इमोशन्स पीकवर असतात आणि खुली म्हणजे आसमान को छू जाएगी असं कॅरेक्टर आहे ते. पोस्टरवर पण असं वेगवेगळ्या तुम्ही पोजेसमध्ये पण बघितलं असेल. सो दॅट इज माय कॅरेक्टर. आणि जे रील्सवर वगैरे तुम्ही बघितले ते ऑलमोस्ट सिमिलर आहे, पण राहीचं जे कॅरेक्टर आहे ते अजून जास्त ओपन कॅरेक्टर आहे. म्हणजे आपण रिअल लाईफ मध्ये आपण पहिल्यांदा भेटतोय, आपण हॅलो नमस्कार हे करू. राही पहिल्यांदा भेटते, हे हाय आय एम राही, एकदम अशी खुलेआम. सो हे जेव्हा तुझ्याकडे कॅरेक्टर आलं राहीचं, तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती? आयली आणि राही टोटल तू बोलीस वेगळे, सो तुझी थॉट प्रोसेस काय होती? सो डेफिनेटली 100% वेगळे नाहीयेत, पण राही हे मला कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन ओपननेस क्रिएट करणारं कॅरेक्टर आहे. कारण जेव्हा मी पहिल्यांदा प्रगतीताई, मोदी सर आणि सगळ्यांना टीमला भेटलेले, तर त्यांना पहिल्यांदा भेटताना ऍज आयली मी हॅलो हा ऐकून घेत होते. सेकंड टाइम ऑडिशनच्या वेळेस भेटलो तेव्हा तो एक ओळख झाली आमची आणि त्याच्यामुळे मी इझिली ते डेव्हलप करू शकत होतो आणि तोपर्यंत कॅरेक्टरला काय ऑडिशन द्यायचं आहे ते माहित होतं. सो त्या रूपात त्यांनी मला बघितलं आणि मोदी काकांनी मला सांगितलं की अरे तू हे पहिल्या दिवशी का नाही अशी भेटलीस. कारण ते जे कॅरेक्टर रिक्वायरमेंट होतं ते सेकंड डेला जेव्हा ऑडिशनच्या दिवशी भेटले तसं होतं की ओपनली हाय करते, ओपनली बोलतीये, खूप वेगवेगळं मजा आली म्हणजे हा. सो मी तेव्हा मला कळलं की ओके, त्यांनी मला सांगितलं की पहिल्यांदा पण जेव्हा तू भेटशील ना, तू जर असं अप्रोच केलं तर बोलायला पण ते छान वाटेल. येस. सो ते खूप जास्त डिफरन्स आयली आणि राहीमध्ये मला जाणवला त्या दिवशी, की आयली म्हणून मी खूप अशी नॉर्मल अशी भेटीन पहिल्यांदा. त्याच्यानंतर एकदा बोलायला सुरुवात केली किंवा ते थोडंसं थांबणं अवघड जातं. मग कसं म्हणजे टॅकल काय करायला लागलं तुला या कॅरेक्टरसाठी? कारण तू बोललीस ना थोडीशी तू अशी आहेस इंट्रोवर्ट. सो तुला कसं टॅकल करता आलं? कारण एक प्रत्येक बोलतो ना कॅरेक्टर बोललंय की वेगळे पण असतं, तो USP असतो, तो आपल्याला आपल्यामध्ये ग्रास्पिंग करून घ्यायचा बॉडी लँग्वेज. तू ते कसं काय म्हणजे टॅकल केलंस किंवा हँडल केलंस? सो आता जेन्झी जर म्हणलं तर यंगस्टर्स येतात, कॉलेजमध्ये गेलेत ते वाव. रिअलाइज झालं कारण मी 90s किड आहे, म्हणजे वाटत जरी नसलं तरी आहे. सो ते कॉम्बिनेशन ऑफ मिलेनियल अँड कॉम्बिनेशन ऑफ जेन्झी. पण अपार्ट फ्रॉम सोशल मीडिया माझी स्वतःची डान्स इन्स्टिट्यूट आहे, जिथे माझे स्टुडंट्स मॅक्झिमम जेन्झी अँड जेन अल्फाज आहेत. सो त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स माहित होते. त्यांच्याशी बोलताना पण आपल्याला त्यांच्यासारखं होऊन जर आपल्याला शिकवता जरी आलं डान्स किंवा फिटनेस किंवा जे काही असेल, तर ते जास्त अपिलिंग वाटतं आणि त्याच्यामुळे कॅरेक्टरिस्टिक्स खूप छान माहित होत्या. आणि आमचं वर्कशॉप एक 15-20 दिवस वगैरे असं झालं होतं. त्याच्यात प्रत्येक कॅरेक्टरला ताईने आम्हाला सगळ्यांना सांगितलं की ती कॅरेक्टर रिक्वायरमेंट काय आहे. माझा मेजर जो ब्रेक करायचा पॉइंट होता, स्वतःच्या कम्फर्ट झोन वरून बाहेर जायचा जो पॉइंट होता, ताई मला म्हणायची की गो, जस्ट डू इट. अजून म्हणजे लाऊडली ते दिसू दे तुझं कॅरेक्टर, सगळं बाहेर येऊ दे. वर्कशॉप मध्ये तरी मी म्हणेन की ते रिझर्वनेस तो दिसत होता, पण त्याच्यामुळे तो एकतर टीमशी सगळ्यांशी ओळख झाली, तो कम्फर्ट झोन क्रिएट झाला आणि त्याच्यामुळे मी माझा कम्फर्ट झोन सोडून राहीचं कॅरेक्टर पोर्ट्रे करू शकले. सो जे आपल्याला अगेन इंट्रोवर्ट मधून, ठीक आहे इंट्रोवर्ट होते पण ऍम्बिवर्ट म्हणेन मी मला आता,
पण ते ॲम्बिवर्ट जरी असेल तरी ते एक्स्ट्रोवर्ट कॅरेक्टर ते पोर्ट्रे करायला एक बॅरियर जे ब्रेक करावं लागतं ते ताईने खूप हेल्प केली. नाही, सगळ्यात मोठं पिलर होती ताई. हो, डेफिनेटली. कारण प्रत्येक सीनच्या आधी बरेचदा असं व्हायचं की मी ताईला हळूच जाऊन विचारायचं की ताई हे ठीक-ठाक कैसे करना है? आणि ताई शांतपणे सांगायची. तर ते डिरेक्टरना म्हणजे तुम्हाला तरी ते वर्कशॉपमध्ये सांगितलं आहे, पण ऑन सेट पण ती तेवढंच गाईड करायची. जर आपण तिला विचारायला गेलो तर ती प्रॉपरली सांगायची की ऐसे-ऐसे करना है एंड दिस इज गुड. इससे ज्यादा नहीं, इससे कम नहीं, एक्झॅक्टली लाइक दिस. नाही. So she was really like helping every one of us to understand की कैसे हमें वो कैरेक्टर पोर्ट्रे करना है. सॉरी मी हिंदीमध्ये कन्वर्ट झाले. पण खूप मजा आली म्हणजे. आणि पूर्ण फिल्म मध्ये माझ्या कॅरेक्टरमुळे मी 1 महिना पूर्ण ते कॉलेज लाईफ आपण एन्जॉय करत तसं ते पूर्ण सेट एन्जॉय करत होते. रिअल लाईफ मध्ये पण म्हणजे जसं आयलीने पण तशीच कॉलेजमध्ये होती का जशी राही आहे? बिलकुल नाही. तू कशी होती आयली? मी कॉलेजमध्ये पुण्याची आहे. मी स्टोल बांधून जायचे. तर पुण्याच्या मुली स्कार्फ बांधून जातात असं प्रॉपर जायचीस तू? हो, प्रॉपर. आणि तेव्हा ऍक्च्युली जेव्हा मी 11वीत होते तेव्हा हंटर रिलीज झालेला, ज्याच्यामुळे ते मला माहित पण नव्हतं की ओके माझा हंटर म्हणून एक बॉलिवूड मूवी रिलीज होतो. मला काहीच माहित नव्हतं तेव्हा, कारण शूट होऊन खूप वेळ झालेला. तर तेव्हा 11वीतच होते आणि पहिलाच मूवी रिलीज होतो. तर ते फेम आहे पण ते हँडल कसं करायचं ते कळत नव्हतं. लोक विचारायला येतात बट इंट्रोवर्ट असल्यामुळे मी घाबरायचे की अरे बापरे नको, मला नाही बोलायचंय, मी निघून जाते इथून. सो मी कॉलेजमध्ये जाणंच सोडलं. अरे बाप, एवढी भीती? भीती म्हणजे घरापर्यंत फॉलो वगैरे करत यायचे. अरे बाप. सिक्युरिटी वगैरे काय असते, आपण काय गाडी घेतली गेलो कॉलेजला, मस्त फ्रेंड्स वगैरे भेटलो अँड आपण येतोय परत. पण ते फ्रेंड्सना भेटायला जाईपर्यंत कॉलेज गेट टू क्लासरूम तिथे पण लोक भेटायला यायचे अँड मला कळायचं नाही म्हणजे एवढं का माझ्याशी बोलायला येतात. मी तर तुम्हाला ओळखत नाही. आणि स्क्रीनवर जरी बघितलं आणि रिअल लाईफ मध्ये बघितलं, मी मूवी पण बघितला नव्हता म्हणजे यावर्षी मी तो चित्रपट बघितलाय. पण पण तेव्हा ते हँडल नव्हतं करतायत की काय करायचं कळत नव्हतं. अँड फॅमिलीमध्ये कोणीच ऍक्टिंग किंवा डान्सिंग फील्डमध्ये नाहीच कधीच. सो त्याच्यामुळे त्यांनाही माहित नव्हतं की काय करायचं. घरापर्यंत जेव्हा आपल्याला कोणी फॉलो करत येतंय ते असं म्हणजे आपल्याला भीती वाटते की अरे घरी आले, काही केलं, काही नाही केलं, काय करणार आपण. घरी पण कसं सांगू, 16 वर्षांची होते, घरी सांगू कसं की काय येत आहेत लोक माझ्या मागे. एक्झॅक्टली. म्हणजे त्यांना असं नको वाटायला की मी काहीतरी केलं म्हणून ते माझ्या मागे येत आहे. सो ती एक भीती होती. त्याच्यामुळे कॉलेज लाईफ मध्ये माझे कॉलेज लाईफ मधले 2च फ्रेंड्स आहेत ज्यांच्याशी मी अजून कॉन्टॅक्ट मध्ये. सो फ्रेंड्स लिटरली तू बोलते बाबा नको. हो, एक्झॅक्टली. सो मला कॉलेज लाईफ कधी एन्जॉयच करता आली नव्हती. पण ती या चित्रपटात जबराटमध्ये मला कॉलेज लाईफ ऍक्च्युली एन्जॉय करता आली. कारण आमचं शूट पण कॉलेजमध्ये झालेलं. तिथले पण जे सगळे स्टुडंट्स होते ते पण आम्हाला मस्त चीअर वगैरे करत होते. प्लस ही जी टीम इथे आणि बॉईजची जी टीम आहे, आमचा कॉलेजमध्ये आपला जो धिंगाणा करतो असा जो ग्रुप होतो तो मला सेटवर मिळाला. ती एक मोमेंटच तुझ्यासाठी वेगळी होती. असे ओव्हरवेलिंग. येस. सो मला तोपर्यंत असं वाटत होतं की इफ आय एम मिसिंग आउट ऑन कॉलेज लाईफ, आय वॉन्ट टू गो बॅक टू कॉलेज. पण तेवढा परत मास्टर्स साठी अभ्यास करायची इच्छा नाही झाली. बट आई स्टिल वॉन्टेड टू श्रेया के लिए भी थोड़ा सा हिंदी इंग्लिश में बात कर रही हूँ, सो इवन शी कैन रिमेम्बर एंड रिकॉल. सो दॅट्स वाय कॉलेज लाईफ मला सेटवर ऍक्च्युली जगता आली की ओके, दिस इज व्हॉट आय वॉज मिसिंग इन माय लाईफ. दिस इज व्हॉट आय रिअली वॉज मिसिंग इन माय लाईफ. ही मोमेंट तुला ऑल ओव्हर बोलतो ना जगता आली पूर्ण. जे मला पाहिजे ते मला मिळालं. आपली अशी अधुरी इच्छा असते ना, ती पूर्ण झाली सम्राटमध्ये. नाही, खरंच खूप छान. अनुष्का, तुझ्याकडे येईन मी. ये की आता तू सगळ्यांना भेटतेच आहेस रोज. सो आज जबराटच्या निमित्ताने आपण भेटतोय. सो जबराट मध्ये अनुष्का नक्की काय, हे काय सांगशील? नाही, आता मी जशी सगळ्यांना भेटतेय मालिकेच्या निमित्ताने, त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या रूपात, खूप वेगळ्या पात्रात आता तुम्हाला या चित्रपटात बघायला मिळेल. कारण आता सध्या जे मी मालिकेत कॅरेक्टर करते आणि जे या चित्रपटात कॅरेक्टर केलंय त्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. सो ही जी मुलगी आहे, जे माझं पात्र आहे, निशा नाव आहे तिचं,
ती बेसिकली खूप इंट्रोवर्ट आहे. म्हणजे पूर्ण चित्रपटात तुम्हाला खूप कमी सीन्स मध्ये ती बोलताना दिसेल, पण तिचा प्रेझेन्स थ्रू आउट आहे आणि तिचा एक प्रवास आहे, एक ग्राफ आहे थ्रू आउट चित्रपटामध्ये. म्हणजे स्वभावाने जरी ती खूप समंजस असली, सगळ्यांची पक्की मैत्रीण असली, हुशार असली, तरी तिच्या आतमध्ये एक गुरफटणारी गोष्ट आहे. तर ती कशी टॅकल करून पुढे जाते, जे तुम्ही ट्रेलरमध्ये ऑलरेडी बघितलंच आहे. आणि ती जाते का नाही मुळात, तर हे तुम्हाला आता चित्रपटामध्ये बघायला मिळेल. नक्कीच मिळेल. आणि आज छोट्या पडद्यावरून तू एक मोठ्या पडद्यावरती पाऊल टाकलंस, तर तुझ्या आधीच्या पण भूमिका गाजलेल्या आहेत, ते मलाही माहिती. सो आज तेव्हा मोठ्या, तर ते काय म्हणजे असं डिफरन्स होतो? मला सगळ्यात मोठा डिफरन्स जसा मी आधी सांगितला की सिरियलमध्ये तुम्हाला सुरुवात कळते आणि साधारण कुठपर्यंत जायचंय, प्रवास कुठे होणार आहे हा तुम्हाला मोघम माहिती असतो. पण चित्रपटामध्ये मला असं वाटतं ग्राफ खूप क्लिअर असतो कुठल्याही पात्राचा, म्हणजे सुरुवात काय, मध्य काय, शेवट काय. सो मला वाटतं तो ग्राफ क्लिअर असल्यामुळे त्या पात्रावर खूप क्लॅरिटीने तुम्ही काम करू शकता. बरोबर. सो हा मला एक मेन डिफरन्स जाणवला. आणि आमचे वर्कशॉप झाले असल्यामुळे, सीन टू सीन ग्राफ कळला असल्यामुळे मला असं वाटतं की तो इम्प्लिमेंट करायला अजून जास्त मजा आली. आणि रिअल मध्ये पण अनुष्का अशीच आहे का, जशी तू बोलते निशा आहेस? नाही नाही नाही, म्हणजे मी माझी कॉलेज लाईफ आठवली तर मी अजिबात निशासारखी नव्हती. तू कशी होती? मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग संभाजीनगर, म्हणजे आधीचं औरंगाबाद, अजूनही कॉलेजचं नाव औरंगाबादच आहे. सो मी जिका कॉलेजमध्ये आहे, इंजिनिअरिंग स्टुडंट आहे. आणि इंजिनिअरिंग स्टुडंट्स म्हणजे खूप जास्त नाही. इंजिनिअरिंग स्टुडंट्स म्हणजे एकदा इंजिनिअरिंगची एक्झाम तुम्ही क्रॅक झाली, मग तुमचा सगळा स्टुडियसनेस जातो. सो मी खूप अपफ्रंट होते, मी CR होते क्लासची, किंवा मी सगळ्या ऍक्टिव्हिटीज मध्ये, मला असं वाटतं की तो पिरियडच माझ्यासाठी खूप टर्निंग पॉइंट ठरला. कारण तेव्हाच मी फिरोदिया, करंडक, पुरुषोत्तम हे सगळं केलं आणि अल्टिमेटली माझा हा प्रवास सुरू झाला. पण मी खूपच जास्त अपफ्रंट होते आणि प्रत्येक गोष्टीत इनिशिएट करणारी किंवा पुढाकार घेणारी अशी होते. बिंदास्त होते मी, खूप बिंदास्त होते माझ्या कॉलेज डेज मध्ये. आणि माझी अशी गँग होती फुल, पूर्ण गँग सोबत कॉलेजमध्ये जायचे. सो मी खूप तशी होते, म्हणजे मला असं वाटतं मी एक्स्ट्रोवर्ट कॉलेजमध्ये झाले मुळात. सो पण माझं कॅरेक्टर खूप अपोजिट आहे, खूप इंट्रोवर्ट आहे, खूप कमी बोलणारी आहे. आणि जसं मी आधी सांगितलं की कॉलेजमध्ये जाणारी खूप पात्र तुमच्या समोर या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्हाला बघायला मिळणार आहे. सो प्रत्येक प्रेक्षकाला असं वाटेल की अरे मी कॉलेजमध्ये हिच्यासारखी होते किंवा मी त्याच्यासारखी होते. सो मला वाटतं ही मजा, ते सगळं फील येणार की बाबा आपण करेक्ट. आणि जेव्हा हे कॅरेक्टर तुझ्याकडे आलं, अनुष्काकडे जेव्हा हे निशाचं कॅरेक्टर आलं, तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती? कारण हे तर तू बोलीस टोटली असं वेगळं आहे, बरोबर? तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती? वर्कशॉप झालं असल्यामुळे मला असं वाटतं की माझ्या पात्रासाठी बॅकस्टोरी खूप महत्वाची होती. कारण ते खूप जास्त माइंडमध्ये सुरू असणारं पात्र होतं. म्हणजे कॅमेरा समोर तर होतंच, पण मला वाटतं की इंटरनलाइज करणं ह्या पात्रासाठी जास्त इम्पॉर्टंट होतं, कारण तेवढं एक्सप्रेसिव्ह नव्हतं. सो त्यामुळे मला असं वाटतं की मी बॅकस्टोरीवर जास्त प्रॉमिनंटली काम केलं याच्यासाठी. आणि ती बॅकस्टोरी माझ्या स्टोरीपेक्षा खूप अपोजिट असल्यामुळे मला त्याच्यात वेगळी मजा आली. अरे वा. आणि तू आता जसं बोललीस की तू इंजिनिअरिंग स्टुडंट आहेस, आणि त्याच्यानंतर मग हा कसं काय, म्हणजे इंडस्ट्रीकडे कसं काय, म्हणजे टर्न घेतलास तू इथे? मी नेहमी म्हणते, म्हणजे आधीच्या इंटरव्ह्यूज मध्ये जे मी म्हटलीये की इंजिनिअरिंगचे ते 4 वर्ष माझ्यासाठी खूप डिसाइडिंग होते, खूप टर्निंग पॉइंट्स होते. कारण जेव्हा मी इंजिनिअरिंग करत होते तेव्हाच माझं फिरोदियासाठी, म्हणजे जे आपण कॉलेजमध्ये असताना जी नाटकं करतो, इंटर कॉलेजिएट असू देत, किंवा तेव्हा ज्या एकांकिका स्पर्धा असतात, कॉलेजमध्ये इतके सगळे इव्हेंट्स असतात, सो त्याच्यात खूप ऍक्टिव्हली इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे, आणि फिरोदिया जेव्हा झालं त्याच्यानंतर मग असं झालं की हे करत असताना आपण खूप वेगळे आहोत. तेव्हा दॅट वॉज द ओनली टाइम जेव्हा मला असं वाटलं की मला पर्पज मिळालाय लाईफमध्ये, एक पॅशन कडे वळण्याचं. एक्झॅक्टली. नाहीतर मी काय म्हणतात तशी पूर्ण ऍज अ स्टुडंट मी ब्राईट होते, म्हणजे 85 to 90च्या मध्ये. 90 मी कधीच टच नाही केलं, पण 85 कधी सोडलंय. सो अशी ती वाली ब्राईट स्टुडंट होती. आणि इझिली, म्हणजे त्यासाठी असं खूप दिवस रात्र अभ्यास करते असं नाही, हसत खेळत व्यवस्थित. दोन्ही पण असं, हे पण ते पण असं, दोन्ही पण तू मॅनेज करत होती. पण इंजिनिअरिंग करत असताना मला असं कधी वाटलं नाही की हा माझा पर्पज आहे किंवा याच्यासाठी मी कम्फर्ट झोन सोडू शकते. पण जेव्हा मी फिरोदिया केलं, पुरुषोत्तम केलं, दॅट वॉज द क्लिक की
हे काहीतरी वेगळं आहे. confidence हा, आला की हा. आपण वेगळंही काहीतरी करू शकतो. आणि खरंच So- वास दिसतोय सगळ्या प्रेक्षकांना की Thank you यार, काहीतरी ती thank you. अनुष्का वेगळी आहे. थँक्यू. आणि अजून मला वाटतं प्रेक्षकांना ऐकायला मिळतंय हे वेगळं नाही. येस येस. बघताना पण आजच ऐकायला मिळतंय. ते खरंच खूप छान आहे. थँक्यू. श्रेया तुझ्याकडे येईन. सो सॉरी. No, I'm sorry, मैं मराठी सीख रही हूँ अभी थोड़ा थोड़ा. जाओगे हाँ, फाइनली नेक्स्ट तक जब आपसे नेक्स्ट मिलूंगी थोड़ा बहुत मराठी में बात Next करूंगी. सो Yes. फर्स्टली मैं आपको पूछूंगी कि जब ये मीन्स आपके कैरेक्टर के बारे में आप क्या कहना चाहेंगे कि बिकॉज आपका ये फर्स्ट मूवी है राइट, सो उसके लिए आप क्या कहना चाहेंगे? So मेरा कैरेक्टर का नाम है लक्ष्मी एंड शी इज वेरी डिफरेंट फ्रॉम मी. तो वो बहुत ज्यादा ही रिजर्व्ड है. शी इज वेरी फोकस्ड एंड रिजर्व्ड. उसका शी इज जस्ट देयर फॉर अ पर्पस इन हर लाइफ. एंड आई एम वेरी एक्साइटेड कि मेरे कैरेक्टर के बहुत सस्पेंसेस है जो आप रिवील नहीं कर सकते. सो आई थिंक जबराट मूवी के लिए मैं उस वे से एक्साइटेड हूँ कि देयर आर सो मेनी टर्निंग पॉइंट्स एंड देयर आर सो मेनी सस्पेंसेस जो मैम ने बोला हुआ कि हम नहीं बताएंगे. तो दैट इज एक्साइटिंग फॉर माई कैरेक्टर एंड आई लव माई गिटार इन द मूवी. So my soulmate is my guitar. So I am always just playing music and I'm just trying to, वो कहते नहीं है कि someone with a few words. तो मेरा character वैसा ही है कि I'm just observing, taking it in, being reserved and slowly opening up. So it's a very deep character which I really enjoyed playing. उसमें बहुत layers थे जो I think ma'am ने बहुत अच्छे से help किया था to bring that out. Like for example, when I was thinking कि यार स्क्रिप्ट पढ़ के मुझे ऐसा लगा था कि ये बहुत अलग है मुझसे. बट आप ना जब एक्टिंग कर रहे होते हो आपको रियलाइज होता है कि आप जो भी कैरेक्टर प्ले कर रहे होते हो ना उसमें कुछ कुछ ऐसा होता है जो आपके अंदर होता ही है हमेशा. दैट्स व्हाई यू आर एबल टू पोर्ट्रे दैट ऑन स्क्रीन. Actually. So I think even in my first movie to be able to portray something so deep within was a very different life-changing experience for me. So I think it was very beautiful to have this project on hand. ग्रेट. सो जब ये कैरेक्टर आपके सामने आया ये लक्ष्मी, सो आपकी वो टाइम पे थॉट प्रोसेस क्या थी कि ये प्ले करना है, ये ऐसा प्ले करना है? होता है हर एक इसका होता है कि ये ऐसे करना है. सो वो टाइम पे आपकी थॉट प्रोसेस क्या थी? So I remember जब शुरू में मैम ने मुझे लक्ष्मी का कैरेक्टर बताया था ऐसे, तो I was like, yeah, I mean, हाँ, okay, guitar and reserved and everything, I can do it. बट स्क्रिप्ट पढ़ने के बाद मुझे पता चला कि ओवरऑल स्टार्टिंग से लेके एंड तक उसकी बहुत लेयर्स है. तो आई स्टार्टेड वर्किंग ऑन द बैक स्टोरी. क्योंकि आप पर्सनल लाइफ से इफ इट्स नॉट लाइक यू देन इट्स वेरी हार्ड कि आप पर्सनल लाइफ से रिलेट नहीं कर सकते इतना. तो अब मैं लक्ष्मी के बारे में सोच रही थी कि उसकी बैक स्टोरी क्या, उसने लास्ट 10 साल में क्या किया लाइफ में. whatever her backstory is, then आप धीरे धीरे you start empathizing with it, Right. and then it's easier for you to portray that character. So by the time workshops करके we reached on set, I became Lakshmi. Ah. So even behind set, I mean not behind set, तब तो मस्ती कर रहे थे हम लोग, but I लक्ष्मी मस्ती नहीं कर सकती, तो जैसे कट उसके बाद मैं नॉर्मल श्रेया. So लक्ष्मी एंड श्रेया कैसे है रियल में? लक्ष्मी एंड श्रेया में मीन्स ऐसा क्या डिफरेंस? I don't think हम friends होते. इतना ऐसा क्या डिफरेंस? आप डायरेक्टली आपने बोल दिया कि आई डोंट थिंक नहीं, हम दोनों we are very good people, but like very very different as people. Like right now how I'm talking, I as a person I'm very very extrovert. I think Anushka और मैं बहुत similar है उस way में, very Oh. similar. Like I was actually over here in college NMIMS नारसी मुंजी में मैंने अपने graduation किया है, ओके. and college में भी I was a cultural president and everything. So मैं full like I was organizing all this. I was the student council member. Like I was nerdy and I was always in this cultural activities. और Symbiosis Xavier, हम लोग हर जगह फेस्ट में जाके अवार्ड जीत कर आ रहे हैं. So we're doing all of this, and I mean acting and all का तो तब से ही कीड़ा लगा ही हुआ था. So I'm very very extrovert. Like मैं चलते चलते दोस्त बनाऊंगी. Like how Rahi is in the movie. So there were so many things like that. But Lakshmi is so reserved. Like अगर मैं श्रेया लक्ष्मी के पास जाएगी फिल्म में, लक्ष्मी शायद इनिशियली इंटरेस्टेड नहीं हो, उसको टाइम लगेगा वार्म अप होने में, तो हमें टाइम लगेगा दोस्त बनने में. सो जब मतलब लाइक बोलते हैं ना हर एक, अभी इसमें आप बोलते हैं ना कुछ ऐसा टैकल करना पड़ता है. सो आपने ये कैसे फिर कैरेक्टर टैकल किया था एक अलग ढंग से ऐसा? टैकल एज इन व्हाट सेंस? लैंग्वेज में, बिकॉज ऑलमोस्ट मराठी ये है. सो
ऐसा बोलते हैं ना कि मराठी आपको नहीं आता, मैं पॉसिबल नहीं हो रहा है, सो वैसे आपने कैसे टैकल किया था? सबसे ज्यादा आपको किसने सपोर्ट किया था? ओ, प्रगति मैम फॉर श्योर. लाइक प्रगति मैम ने पूरी तरह से सपोर्ट किया था. एंड आई रिमेम्बर एंड आई एम सॉरी एवरी टाइम ऑन सेट, यार इसका मतलब क्या है, बोल क्या रहे हैं अनुष्का. ऐसा कुछ मोमेंट हुआ था क्या तभी? अरे कभी कभी सेट पे होता था, क्योंकि कभी कभी ना कुछ ऐसे हम लोग ट्वीक कर रहे हैं डायलॉग्स Right. या कुछ ऐसे सीन चल रहा है. Oh my God. Okay. So let me tell you. So in this whole movie मैंने इंग्लिश में बोला आधे टाइम एंड आधे टाइम मैंने मराठी में बोला. There's a mix of it. थोड़ा. एंड मराठी मैंने रट्टा मारा है. स्पेशल मैम ने बोला था कि किसी ने भी उसको करेक्ट नहीं करना है. हाँ. असं सांगितलं होतं मॅम ने. हाँ, तो कोणीच there is नाही a correct there is a करायचं. reason, अरे there's a बाप. suspense to it, there's a reason कि उनको चाहिए था कि मेरा जो एक्सेंट मराठी बोलने में आता है, like मला जाऊ दे, जो टिपिकल महाराष्ट्रियन एक्सेंट नहीं है, तो अलग आला है. पाहिजे. तो मैम ने कहा कि मुझे वो एक्सेंट आपका बहुत अच्छा लगता है, मैं चाहती हूँ. तो सबको डांट पड़ी थी, नहीं इसको मत समझाओ तो क्या वो कर आपका रहे एक हो. यूएसपी पॉइंट बना था हाँ तभी. हाँ. तो ये देखिए कुछ तो अलग कि ये क्यूट लग रहा है, ये अलग लग रहा है, मुझे ऐसे ही सुनना है. Actually सो बहुत cute मैम ने सबको डांटा हुआ था. देखिए मैं यार बता तो दी क्या बात चल रही है. मुझे समझ नहीं आ रहा. तो बहुत सीन्स में ऐसा होता था, अचानक से वो लोग सब डिस्कशन चल रहा है, मैम ने कि नहीं नहीं ये बोल दो, ये डायलॉग बोल दो. सब कुछ हो गया, सब हाँ रेडी. और फिर मैं कि अरे मुझे तो मुझे तो बताओ क्या हो रहा है. तो But, वो आपको yeah. थोड़ा मतलब डिफिकल्ट हो गया? डिफिकल्ट नहीं, एक्चुअली सबने हेल्प किया. इट वाज वेरी फन इन डूइंग दैट. लाइक किसी ने ऐसे सीरियसली वैसे नहीं चल रहा था, बट सबको हंसी आ रही थी कि अरे वो हाँ श्रेया को तो समझाओ, एक सेकंड. बट बाय द एंड ऑफ इट अब ऐसा हो जा रहा है, जैसे कभी कभी जैसे आप लोग बात कर रहे हो, तो अभी मुझे थोड़ा थोड़ा समझ आने लग गया. तो अभी मैं धीरे धीरे बॉम्बिंग अप टू इट. अब मुंबई में ही रहना है, तो अब तो सीखना तो है ही मराठी. तो हाँ बस यही. ग्रेट, ये भी अच्छा था. हिंदवी, तुझ्याकडे येईन मी. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या मनात एक बोलतो ना, घर करून ठेवलंय हिंदवी पाटील या नावाने. नक्कीच, So, नक्कीच. आणि या चित्रपटात तुझं असं स्पेशल अपीरियन्स आहे. हो. काय सांगशील त्याच्याबद्दल? कारण एका आपण असतं की एका स्टेजवरून जेव्हा आपण एका मोठ्या पडद्यावर जातो तेव्हा हो. वेगळीच ते एक मुवमेंट असते, तर त्याबद्दल काय सांगशील? स्टेज आणि चित्रपटाचा पडदा म्हणता येईल, दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत खरं तर. आणि जसं आमच्या निशाने सांगितलं की जेव्हा आपण एकपात्री करतो, एकांकिका करतो, तेव्हा ही स्टेजच असतं. बरोबर. पण जेव्हा कॅमेरासमोर आपण परफॉर्म करत असतो तेव्हा तुम्हाला अँगल्स माहिती असणं, तुम्ही कुठल्या अँगलनी कसे दिसतात हे माहिती असणं खूप गरजेचं असतं. बरोबर. कारण ते जोपर्यंत तुम्ही टेक्निकली शिकत नाही तोपर्यंत तुम्ही पडद्यावरती कसे दिसता हे माहित नसतं. ह्या मूवी थ्रू मला त्या गोष्टी समजल्या थोड्याफार का होईना. माझं एक कॅरेक्टर आहे त्यामध्ये, तेही खूप सिक्रेट आहे, ते अजूनपर्यंत कोणाला कळेल नाही. पोस्टर थ्रूच सगळ्यांना ते कळाले आहे. आणि जसं लावणी पाहिली आहे सगळ्यांनी, पदराचा गुन्हा खूप मस्त झाली आहे आणि हो. बेलाताईंनी ती गायली आहे. त्याच्यामुळे हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप बेस्ट होता. आणि जेव्हा म्हणजे हे तुझ्याकडे आलं, तू आता बोललीस एक कॅरेक्टर पण तू त्याच्यात प्ले केलंयस आणि एक बोल ना लावणी पण सादर केलीस. हो. तर जेव्हा हे तुला विचारण्यात आलं की तू आमच्या मूवी मध्ये परफॉर्म करशील का, तेव्हा तुझी थॉट प्रोसेस काय होती? कारण हिंदवी पाटील हे नाव तर सगळ्यांमध्येच आहे. आताच मी जस्ट आधीच बोलले जेव्हा प्रश्न विचारायच्या अगोदर, तेव्हा मग तुझी थॉट प्रोसेस काय होती? मला चान्स भेटला ना. मला चान्स भेटला की हिंदवीला एक वेगळ्या रूपात सादरीकरण करायचंय, याचा मला चान्स भेटला. कारण आधीची जी मूवी केली होती ती आतापर्यंत बाहेर नाही आली, माझं बॅड लक आहे. बट ह्या थ्रू मी पडद्यावरती एक वेगळ्या रूपात दिसतेय आणि माझ्यात ज्या क्वालिटीज आहेत त्या सगळ्यांपर्यंत येत आहेत. युथ फेस्टिवल असेल, जेही मी आधी ऍक्ट केलं होतं ते त्याचे त्या काळात व्हिडिओज वगैरे माझ्याकडे अजून पण नाहीयेत की मी पोस्ट करेन. आता आपण बारीक बारीक गोष्टी इंस्टाग्रामवर लगेच क्लिक केलं की पोस्ट झालं, सगळ्यांपर्यंत पोहोचतात गोष्टी. पण आधीच्या काळात तसं नव्हतं. बरोबर. आणि कॉलेज लाईफ मध्ये कुठं फोन. आणि मी बार्शी शहरात शिकलेली आहे, माझं ग्रॅज्युएशन तिथं झालेलं आहे, पण तिथे अलाउड नव्हतं असं फोन वगैरे घरात. तेवढ्या तिथपर्यंत आणखीन ती पोचलेली नव्हती, बरोबर. सिटी पोचलेली नव्हती. पण आता चान्स आहे तर तो सोडायचा नव्हता. ताईंनी विचारलं, डायरेक्ट म्हटली हो मी करते. अरे वा. म्हणजे बोलतो ना, असं एक चान्स भेटला ते संधीचं सोनं करायचं, हे तू ठरवलंच होतं. येस येस. खरंच खूप छान वाटलं हे सुद्धा ऐकून. जाता जाता आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल? 6 तारखेला हा, तू माझ्याकडे माईक आहे, सो स्पेशल अपिअरन्स आहे, सो तू पहिलं सांग. येईल तर 6. येस, मी स्पेशली सांगते सगळ्यांना की
हमारे लक्ष्मी को भी समझना चाहिए नाही, ये जो मराठीतच चल रहा है तो फिर भी मैं मराठी में बोलूंगी ठीक आहे की येत्या 6 फेब्रुवारीला आपला जबराट हा चित्रपट सगळ्यांच्या भेटीला येतोय आणि त्याआधी आपला ट्रेलर आलेला आहे. तर सर्वांनी तारा करमणूक ह्या चॅनलला, युट्यूब चॅनलला जाऊन तो पाहायचा आहे आणि 6 तारखेला सगळ्यांनी जबराट पाहायचा आहे, म्हणजे पाहायचा आहे, जावंच लागतंय पाहायला. ऐकलं सगळ्यांनी. Yes. एक्झॅक्टली. अँड खरंच थँक्यू सो मच. खूप छान वाटलं मला पण तुमच्यासोबत गप्पा मारून. Thank you. थँक्यू सो मच.